नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11 जानेवारीला ग्रुप सी कंबाईनची तुमची एक्झाम आहे. ह्या एका तासासाठी तुम्हाला गेल्या पाठीमागचा कितीतरी वर्षांचा कितीतरी महिन्यांचा अभ्यास या एका तासामध्ये तुम्हाला करायचा आहे. सो या एका तासासाठी तुम्हाला जी मेहनत वर्षभर तुम्ही घेत आलात त्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतोय. तुम्ही अभ्यास पण केलाय, खूप चांगला अभ्यास तुमचा झालाय, खूप चांगलं वाचन रीडिंग तुमचं झालेलं आहे. तुम्हाला आता एक्झामला जायचंय, मग या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही टेस्ट सिरीज पण दिलेले आहेत. आय नो दॅट. सो या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर टेस्ट करतो आणि मग तुम्हाला सांगतो की कोणता आजार झालेला आहे. त्या आजाराच्या अगेन्स्ट डॉक्टर सांगतो की काय खा आणि काय खाऊ नका, किंवा तुम्हाला काही गोष्टी करायला लावतो, काही करायला लावत नाही. त्या गोष्टी महत्त्वाच्या आहे की तुम्ही या एक्झाममध्ये पास होण्यासाठी, सिलेक्ट होण्यासाठी, मेन्सला जाण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या त्या मी तुम्हाला सांगतोय. सिली मिस्टेक. बघा, तुमची एक्झाम काही मार्कांवरून राहण्याचे कारण तुम्ही पाठीमागे ज्या विद्यार्थ्यांचे 1, 2, 3, 4 मार्कावरून एक्झाम राहील त्यांना विचारा. तुम्ही एवढी सगळी मेहनत घेऊन 2-4 मार्कांवरून माझी एक्झाम गेली कारण मी सिली मिस्टेक केला. मग या सिली मिस्टेक कोणकोणत्या असू शकतात तुमच्या लक्षात मी आणण्याचं काम करतोय. कोणते शब्द असे असतात की पेपर सोडवताना लक्षात घेणं गरजेचं आहे. आत्ताच नोट डाऊन करून ठेवा. पेन आणि वही घ्या आणि नोट डाऊन करा मी जे सांगतोय तुम्हाला. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. ही पद्धत मी समजून घ्या आणि वापरून बघा, मग खात्री करा आणि मग अप्लाय करा. म्हणजे मी टेस्टेड आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी टेस्ट केल्या. मागच्या 15 वर्षापासून विद्यार्थ्यांना हे शिकवत आलेलो आहे. सो तुम्हाला पटलं तर नक्की टेस्ट तुम्ही पण अप्लाय करा आणि आवडलं तर लाईक करून मला कमेंटमध्ये पण कळवा. चला मग मुख्य मुद्द्याकडे जातो. पण तत्पूर्वी तुम्हाला माहिती असा म्हणून इग्नाइट अकॅडमीकडनं मेन्सच्या पण बॅचेस घेतले जातात फार कमी फीमध्ये. 1599 प्लस GSTमध्ये मराठी माध्यमामध्ये कंबाईन ग्रुप बी आणि सीची मेन्सची बॅच आहे. त्यामध्ये तुम्हाला सेपरेट जो टॉपिक RTI RTS ॲक्ट आहे तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याचबरोबर मराठी इंग्लिशच्या सेपरेट बॅचेस पण तुम्हाला फार कमी फीमध्ये अवेलेबल आहे. तर आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, हे काळजीपूर्वक वाचा. काय तुम्ही पेपरला उत्तर देत असताना प्रश्न नीट समजून घ्या. बराचशा सिली मिस्टेक इथेच होतात. काय विचारलंय आणि काय उत्तर देतो हे गडबड होऊन जाते आणि ही सिली मिस्टेक आहे. सिली मिस्टेक तुम्ही ह्या टेस्ट सिरीजमध्ये पण केल्या की नाही? येस, केल्या. तुम्हाला आठवलं का मी काय सांगतोय? केल्यात तुम्ही. काय उदाहरणार्थ, चूक नसलेले विधान किंवा विधाने निवडा. आता चूक नसलेले म्हणजे याचा अर्थ काय समजून घ्यावा लागेल ना. तर फक्त चूक शब्द बघितला आणि विधान बघितलं, नसलेले शब्दच बघितला नाही ना. चुकून झालं सर, मला सगळं येत होतं, माझ्याकडून काय राहिलंय सर, हे नसलेले शब्द मला गडबड करून टाकले हो, यांनी कळलं नाही. चूक नसलेले म्हणजे काय शोधायचं तुम्हाला? बरोबर. मग हे शब्द नीट लक्षात घ्या. बरोबर विधान किंवा विधान निवडायचं. अलग लक्षात. टेस्टला तुम्ही ही चूक केलेली मला माहिती आहे. दुसरं काय? अचूक, बिनचूक याचा अर्थ काय होतो? गडबड होऊन जाते बरं का. मला माहिती आहे आता तुम्हाला समजते, पण पेपरचं जे प्रेशर असतं ना, वेळेचं बंधन असतं ना, त्यामध्ये गडबड होऊन जाते. मग अचूक बिनचूक म्हणजे काय? इथे सुद्धा याचा अर्थ काय? बरोबर विधान आणि विधाने ओळखायची तुम्हाला. तिसरं काय? असत्य. सत्य नसलेलं हे असत्य, बरोबर आहे, आणि सत्य हे दोघं वेगवेगळे शब्द आहे. सत्य म्हणजे खरं, असत्य म्हणजे खोटं. विधान विधाने ओळखायची. अयोग्य जोडी, योग्य नसलेली. अयोग्य म्हणजे कोणती बरं? चुकीची जोडी ओळखायची तुम्हाला, बरोबर का नाही? चुकीची जोडी ओळखायची आहे, बरोबर आहे. योग्य नसलेले विधान विधान. योग्य नसलेले म्हणजे परत एकदा तेच आहे. अयोग्य म्हणजे काय? चुकीचं शोधायचं आहे. इथे अयोग्य जोडी ओळखा आणि ती योग्य नसलेली विधाने ओळखा. ह्या दोघांचा अर्थ सारखाच आहे, पण आपल्याकडे काय वाक्य बदललं म्हणजे आपण पण बदलून जातो. हे बदलायची नाही, लक्षात घ्या. महत्वाच्या व्यक्तींबद्दल माहितीचा क्रम. एखादी व्यक्ती आणि तिचा माहितीचा क्रम दिला असतो, तो क्रम लावायचा असतो. सोपं असतं. मी तुम्हाला उदाहरण दाखवू का? उदाहरणं पण दाखवतो. हे सगळ्यांची उदाहरणं पण दाखवतो आणि तुम्हाला समजून सांगतो. काही शब्द लक्षात घ्या, समजून घ्या व्यवस्थित. बघा, पहिले काय? काही ठिकाणी विधाने आणि कारणे असं विचारलंय. विधान आणि त्यांचं कारण. हे विधान त्या विधानाचं कारण आहे, हे याचं योग्य स्पष्टीकरण आहे, हे त्याचं योग्य स्पष्टीकरण नाही, हे सत्य आहे, ते असत्य आहे. हे नीट समजून घ्या. विधान आणि त्याचे कारण पण नीट समजून घ्या. प्रश्न काय विचारलाय ऑप्शनमध्ये जाऊन नीट समजून घ्या. नाहीतर काय, दोन्ही सत्य दोन्ही असत्यावर टिक करून आपण निघून येतो. सो ते नीट वाचायचं आहे. एकही नाही. एखादा प्रश्न असा असतो, खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की जो याच्यामध्ये मोडत नाही? एकही जिल्हा याच्यामध्ये येत नाही. असं काही विधान आलं तुम्हाला तर लक्षात घ्या, एकही नाहीचा अर्थ काय? एकही नाही आहे. प्रथम, एखाद्या गोष्टीमध्ये याचे उदाहरण तुम्हाला दाखवतो म्हणजे कळेल मला काय म्हणायचं. प्रथम, केवळ, सर्वच, फक्त 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 फक्तच, बरं का. नंतर कधीच, नाही. हे सगळे शब्द ना तुम्हाला त्या प्रश्नामध्ये ना एक कीवर्ड असतो ते उत्तर काढताना. सो एक कीवर्ड लक्षात घ्या. आता याच्यातले काही एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो कसं. बघा, पहिलं एक्झाम्पल तुमच्या समोर आहे.
प्रश्न काय विचारला, हा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे, एमपीएससीने विचारलेला प्रश्न आहे. यात त्यांनी काय प्रश्न विचारलाय, आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? काय विचारलं बरं तुम्हाला? पहिला. ऑप्शन किती दिले तुम्हाला बघा, अ बाबा भांड, ब बिजनिया, क कदर सिंग आणि ड तंट्या भिल. आणि प्रश्न विचारला पहिला नायक कोण, आणि तो विधान बघा कोणते विधाने बरोबर आहेत विचारलेलं आहे. कोणतं बरोबर आहे? फक्त अ आणि ब, फक्त क आणि ड, फक्त ब, फक्त ड. आता याच्यात उत्तर देताना साधं लॉजिक जर वापरलं तुम्ही, प्रश्न विचारला पहिला नायक एकच असेल ना, दोन असेल का? लॉजिक लावा. हा, आता काही काही प्रश्नांबाबत तुम्ही विचार करा, पण काही प्रश्नांबाबतचं मात्र लॉजिक डायरेक्ट डिफाईन होतं की असंच असणार आहे. पहिला नायक कोण? एकच असणार. पहिला म्हणजे एकच, दोघं येणार नाही एका वेळेस. पहिला नायक एकच असतो. मग हा ऑप्शन इलिमिनेट होतो बघा. याचं उत्तर हे येणारच नाही. दोघांपैकीच एक आहे. म्हणजे काय झालं, तुमच्या प्रश्नांचं उत्तर बरोबर होण्याचे चान्सेस वाढले. 50% वाढले ना, कारण दोन डायरेक्ट कॅन्सल झाले. 50% चान्स वाढला की उत्तर बरोबर होऊ शकतो. ह्या प्रश्नाला तुम्हाला टॅकल करायचं आहे, माहिती नाही, एखाद्याला माहिती नसेल, हा प्रश्न असा टॅकल केला जाऊ शकतो. लक्षात घ्या. म्हणजे याचं उत्तर काय मग, ब किंवा ड, तर तंट्या भिलेचं करेक्ट आन्सर आहे. समजते मी काय म्हणतोय? हा, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने प्रथमतः, शब्द काय आहे, प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला? प्रथमतः म्हणजे पहिल्यांदा एकच येणार ना. हे दोन प्राणी एकत्र आले असेल का? सरपटणारे पण, सस्तन पण, उभयचर पण, पक्षी, असे दोघं एकत्र आले का? नाही. यापैकी एकच आला असेल. प्रथमतः, पहिला, प्रथमतः म्हणजे काय मग बघा, ऑप्शन हे डायरेक्ट इलिमिनेट होऊन जातात. राहिलं काय? फक्त अ आणि इथे ब आहे. यापैकी करेक्ट आन्सर आहे उभयचर प्राणी. समजतंय? तिसरा प्रश्न तुमच्या समोर बघा. काय प्रश्न आहे? अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांचा आजवरचा जीवन प्रवास पुढील मुद्द्यांमध्ये दिला आहे, त्याची पुनर्जुळणी करून योग्य पर्याय निवडा. आता तुम्हाला सपोज माहिती नाही, अभिजित बॅनर्जी संदर्भात तुम्ही वाचलं नाहीये, याचं उत्तर द्यायचंय. लॉजिक कसं लावू शकता? प्रश्न नीट समजून घ्या. काय विचारला प्रश्न? तुम्हाला त्यांचा क्रम लावायचा, जीवनाचा क्रम लावायचा, जीवनाचा क्रम. हे कीवर्ड आहेत ना या प्रश्नामधले, कीवर्ड आहे. जीवनाचा क्रम लावायचा आहे. माझा साहजिक आहे, पहिलं त्यांचं शिक्षण झालं असेल ना, पहिलं काय झालं, त्यांचं शिक्षण झालं असेल, अध्ययन पहिलं येईल ना, शिकले पहिले, नंतर काय त्यांना पुरस्कार मिळाला असेल, नंतर त्यांनी ग्रंथाचं लेखन असेल, नंतर त्यांनी योगदान दिले, काय याच्यामध्ये काय दिलं, योगदान दिलं. पण हे सगळं करण्याच्या अगोदर नीट लक्षात घ्या, कीवर्ड पहिला अभ्यास केला असेल त्यांनी. म्हणजेच काय, ड पहिला यायला पाहिजे. ड ऑप्शन चेक करा, बघा हे कॅन्सल झाले. बघा हे कीवर्ड आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे आपण. हे दोनच आहे, म्हणजे तुमचं उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस 50% वाढले की नाही, मान्य की नाही? हा, मग यामध्ये याच्यापैकीच आन्सर आहे. मग आता तुम्ही लॉजिक अजून डेव्हलप केलं, तुमच्या लक्षात येईल. त्यांनी पहिले अध्ययन केलं असेल, दुसऱ्यांदा काय, मग एक तर क किंवा ब. बघा ऑप्शनवरनं तुम्ही इकडे गेला, एक तर ब किंवा क. इन्फोसिस पुरस्कार मिळाला, गरबी अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखन केलं, लेखन पहिले केलं असेल, बरोबर. लेखन म्हणजे ब पहिले यायला पाहिजे, करेक्ट हे येऊ शकतं. नंतर योगदान दिलं, मग त्यांना पुरस्कार मिळाला, ना, म्हणजे हे उत्तर येऊ शकतं त्यांचं, ऑप्शन क्रमांक 2. आता हे लॉजिक लावून तुम्ही उत्तर काढू शकतात बरं का, म्हणजे तुमची बरोबर होण्याची शक्यता वाढते, मार्क्स वाढू शकतात. धुळे सोलापूर मार्गावर पडणारी शहरे, तर कुणाला पडणारी नाही माहिती सर, पण न पडणारी मला माहिती आहे ना सर. तुम्हाला जर मॅप डोळ्यासमोर आला असेल ना, तुम्हाला लगेच कळेल ना. धुळ्यावरून सोलापूरला जायचं बघा, धुळे कुठे, हे सोलापूर आहे आणि हे धुळे आहे. इकडे जायचं म्हटलं तर हे असं जाऊ शकतो आपण, हे असं जाऊ शकतो आपण, हे असंही जाऊ शकतो आपण, हे असं जाऊ शकतो का आपण इकडनं एवढं लांबून? थोडं लॉजिक डेव्हलप करायचं. याच्यामध्ये काय आलं बघा, म्हणजे लातूर जे आहे ना, लातूर बघा कुठे आलंय लातूर. तुम्हाला समजलं मला काय म्हणायचं आहे? म्हणजे इथे पडणारी शहरं विचारले, न पडणारी तुमच्या लक्षात तर असतील ना. कीवर्ड आहे तुमचा. पडणारी माहित नाही सर एवढे पडता का, पण न पडणार लातूर येणार, आणि लातूर तिकडे राहतं ना पुढे पूर्वेकडे, सो हे येऊ शकतं सर. मग बी ऑप्शन बघा तुम्ही कुठे नाही आहे, बघा इथे बी आहे, इथे बी आहे, इथे पण बी आहे, मग करेक्ट आन्सर आहे 2 नंबर. तो हे जे कीवर्ड आहेत ना, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हे खूप महत्वाचे आहे. हे कीवर्ड तुम्ही लक्षात घ्या. याच्यात भरपूर सारा एक्झाम्पल देता येईल, भरपूर सारा एक्झाम्पल असणार आहे, सगळे मी देऊ शकत नाही, छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. सो असे प्रश्न नीट तुम्ही हँडल करा. हे प्रश्न तुम्हाला मार्क्स मिळवून देणारे असतात. फक्त थोडं म्हणजे असं समजा की ह्या प्रश्नाचं उत्तर मला देता येत नाहीये, पण इथे लॉजिक लावता येतं का, हा विचार तुम्ही मात्र नक्की करा. याने तुमचा एखादा प्रश्न जर सुटला आणि त्या 2 मार्कांमुळे तुमचं जर, या एका मार्कामुळे तुमचं जर सिलेक्शनमध्ये नाव आलं तर किती छान होईल. सो
प्रश्नपत्रिका सोडवत असताना सगळेच प्रश्न येतील असं नाही, सगळेच सोडवायचे असतात असं पण नाही. आता किती सोडवायचे, कसे सोडवायचे याच्यावर पुढचा व्हिडिओ मी घेतो तुम्हाला. म्हणजे त्या 1 तासामध्ये तुम्हाला काय काय करायचं ना त्याचा व्हिडिओ मी घेणार आहे. पुढे काही वेळात टाकतो मी तुम्हाला, संध्याकाळपर्यंत टाकतो किंवा उद्या टाकतो. तो व्हिडिओ पण बघा की 1 तासामध्ये कसं तुमचं प्लॅनिंग असावं लागणार आहे. येतं लक्षात? अजून एलिमिनेशन मेथड तुम्हाला हवी असेल मला कमेंटमध्ये टाका, त्याच्यावर मी अजून एक व्हिडिओ घेतो आणि काही प्रश्न तुम्हाला दाखवतो MPSCचे. त्या प्रश्नामध्ये एलिमिनेशन मेथड कशी वापरता येते. एखादा प्रश्न सुटत नसेल, उत्तर सापडत नसेल, सांगता येत नसेल तर तिथे एलिमिनेशन मेथड वापरून तुमची ॲक्युरसी जास्त पर्सेंटमध्ये कशी कन्वर्ट करता येईल हे पण मी तुम्हाला सांगतो. आवडलं की मी सांगितलेलं हे मुद्दे लक्षात आलं का? नोट करून ठेवा. काही शंका असेल आमच्या टीमला कॉल करा. अदरवाईज इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्या बरोबरच आहे. आता अजून एक प्रश्न माझ्याकडे आहे बघा. आता बघा 2 विधान दिलेली आहे. अ हे विधान असून र हे कारण आहे. आता काय दिलं बघा, विधान दिलंय आणि कारण दिलंय. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. आता विधान आणि कारण जेव्हा असं येतं ना तेव्हा सत्य असत्याच्या नादी पडायचंच नाही. कारण दिलंय ना विधान, मग इथे बिनचूक स्पष्टीकरण आहे का विचार करायचा आपल्याला. हे 2 विधान ह्या दोघांपैकीच एक असणार आहे. अ आणि र दोन्ही सत्य असून, अ आणि र दोन्ही सत्य असून. आता राहिला हा पार्ट तुम्हाला महत्वाचा आहे. र हे अ चे बिनचूक स्पष्टीकरण आहे. तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हे सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. बरोबर आहे. पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक आहे. 100% बरोबर आहे. म्हणजे र हे अ चं बिनचूक स्पष्टीकरण आहे. हे का बरं उपयुक्त आहे, हे का बरं उपयुक्त आहे, कारण हे कठीण आणि खर्चिक आहे. र हे कारण आहे ना त्याचं, म्हणून करेक्ट आन्सर ऑप्शन 1. समजतं? विधान आणि कारण आली की मेजॉरिटी आहे की तुम्हाला याच्यावर जास्त विचार करावा लागेल. प्रत्येक वेळेस म्हणणार नाही मी तुम्हाला, पण मेजॉरिटी पहिलं प्रेफरन्स काय द्यावा, ह्या दोन्ही स्टेटमेंटला द्यावा. मग ते जर तुम्हाला वाटलं की यार याच्यात काही अर्थ नाहीच आहे, तथ्य नाहीच आहे, नाही येणार हे, मग इकडे शिफ्ट व्हा तुम्ही. दोघंही सत्य आहे. असत्य ब सत्य, असत्य ब सत्य, हे जे काय असेल ते. पण तुम्ही पहिले याच्यावरती प्रेफरन्स द्यावा. विधान आणि कारण आली तर तुम्हाला कीवर्ड सांगतो बरं का, हे कीवर्डनुसार तुम्हाला क्वेश्चन टॅकल करायचं. समजतंय का माझं? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जाताना परत एकदा सांगतो, काही अडचण आली तर आमच्या टीमला कॉल करा. अदरवाईज इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस खूप सुंदर पद्धतीने तुमच्यासाठी अवेलेबल आहेच. अजून काही शंका असेल मला कमेंटमध्ये कळवा. अजून पुढचे 2 व्हिडिओ मी तुमच्याकडे घेतो. ते व्हिडिओ कोणते असावे मला कमेंटमध्ये नोट करून नक्की पाठवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.